माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली 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 माऊली जय मुंगसाजी माऊली 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 जय मुंगसाजी माऊली देव मुंगसाजीच्या पदस्पर्शाने पावन झालेली धामणगाव नगरी अन अशा पुण्यवान नगरीत दर मंगळवारी देवांच्या दर्शनाकरिता दूरदूरून भक्त मंडळी येऊ लागलेली आहे आणि भक्त मंडळी सोबत दुःखी मंडळी दुःखी कष्टी मंडळी सुद्धा येऊ लागली। दररोज हजारो भाविक भक्त देवांच्या दर्शनाला येऊ लागले आणि देवाच्या दर्शनाला आल्यानंतर जे अंतःकरणात आहे ते सर्वांच्या अंतरीच्या खुणा देवानी दर्शना प्रसंगी बोलाव्या व प्रश्नाची उत्तरे न बोलता सांगावी। सर्वांची उत्तरे सर्वांसमोर रूपकात्मक भाषेत त्याला समजेल अशी द्यावी। प्रत्येकाला मिळणारा उत्तर अनेकांना आलेला अनुभव साक्षात देव सर्वांनाच पाहू लागला, त्यामुळे भक्तगणात आनंद पसरायला लागला। मला देव पावला, मला भगवान मुंगसाजी पावला, देव माझ्या हाकेला आला आणि आपले काम झाले म्हणून सर्वजण आनंदाने नाचत जायचे। जनतेच्या लोंढेच्या लोंढे सर्व दिशांनी दररोज धामणगाव नगरीत येऊ लागलेले आहे। रात्र असली तरी सारखीच गर्दी, दिवस असेल तरी वाढलेली गर्दी। सर्वांच्या समस्या देव सोडवायचे। तिथे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भाषाभेद नाही, गरिबी श्रीमंती नाही, जणू भक्तांचा उद्धार करण्याकरिता भक्तांचे कल्याण करण्याकरिता साक्षात भगवान श्री कृष्ण
धामणगाव नगरीत अवतरलेत. त्यांच्या आगमनाने धामणगाव नगरी पुण्यवान ठरली. आणि अशा या पुण्यवान नगरीत देवाची कीर्ती ऐकून पालखी सोहळा होऊ लागलेला आहे. प्रत्येक भक्त मुंगसाजी माऊलीचे नाम स्मरण करीत पुण्यवान अशा धामणगाव नगरीत येऊ लागलेला आहे. आणि अशा पुण्यवान धामणगाव नगरीमध्ये सर्वीकडे देवांचं नामस्मरण, देवाचा गजर होऊ लागला. आणि म्हणून सर्वांनी एकदा देवांचे नामस्मरण करायचे आहे. बोला माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. 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 हे! आणि भक्त देवांच्या दर्शनाला आला आणि त्याला उत्तर मिळाले नाही असे झालेच नाही. म्हणून प्रत्येक भक्त देवाच्या दर्शनाला येऊ लागला आणि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन देव पाहिला या भावनेने कृतार्थ होऊन परत जाऊ लागला. सर्व संग त्यागी साधक व संतही मुक्कामाला येऊ लागले. कित्येकानी शेवेच्या निमित्ताने जन्मभर घरदार सोडून देवाचे दासत्व स्वीकारले. कित्येकानी संसाराला तिलांजली दिली. आणि अशा सर्व भक्तांचा सांभाळ देवानी केला. प्रत्येक भक्ताला देव पाहू लागलेला आहे. जो तो भक्त देवाचे गुणगान करू लागला. प्रत्येक भक्त हर्ष उल्हासाने धामणगावला येऊ लागला. देवांच्या नामस्मरणाने भक्तांचे कल्याण होऊ लागले. कोणाला संतती लाभ, कोणाला संपत्तीचा लाभ, तर कोणाला शारीरिक लाभ होऊ लागलेला आहे. आणि देवांचे हे भक्तांना वरदान पाहून त्यांचे चुलते शिवाजी हे दृष्ट बुद्धीने प्रेरित झाले. मुंगसाजी देव अनेक भक्तांचे कल्याण करतात. म्हणून चुलते शिवाजी यांनी काय केलं म्हणाल तर देवांना धनप्राप्तीसाठी धारेवर धरले. मुंगसाजी महाराजांना त्यांचे चुलते म्हणाले, मुंगसाजी तू सर्वांना पावतोस, अरे सर्वांचे कल्याण करतोस, तेव्हा तू मला धनाचा हंडा काढून दिला तर फार चांगलं होईल. मी श्रीमंत होईल. आणि चुलत्याचे हे शब्द ऐकतात देव उतरले. अरे मजवळ तुझी शिल्लक नाही. आणि देवाचे हे शब्द ऐकतात शिवाजी रागाने लालेलाल झाला. देवांच्या शब्दाने निराश होऊन शिवाजीने डाव हाकला. मध्यरात्रीची वेळ होती. भाविकांनी देवाला बसण्याकरता उभारलेल्या बंगईवर देव शाल पांघरून लवंडले असता शिवाजींनी काय केलं म्हणाल. शिवाजींनी ती बंगई पेटवून दिली. आणि तो आगीचा भडका पाहून आग लागली, आग लागली. चौकडे भक्त मंडळीमध्ये कळवळ झाला. तो प्रकाश पाहून आजूबाजूची भक्त झोपेतून उठले. पाहतात तर त्यांना काय दिसलं म्हणाल. चारी बाजूनी आग लागलेली आहे आणि अशा आगीत देव मध्ये बसलेले आहेत. काही भक्तांनी देवांना आगीतून झटपट उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देव त्यांना शांतपणे म्हणाले, अरे रे थोडं सांभाळून. माझी एका भक्ताने पूजा केली, माझी एका भक्ताने पूजा केली आणि त्या आगीचा कुठलाही परिणाम देवावर झाला नाही. आपोआप आग विझल्या गेली. आग विझताच देवांच्या भक्तांना अतिशय आनंद झाला आणि भाविक भक्त देवांच्या नावाचा गजर करू लागले. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली माऊली श्री मुंगसाजी माऊली. माऊली माऊली श्री मुंगसाजी माऊली. माऊली माऊली गुरु मुंगसाजी माऊली.
माऊली माऊली गुरुसाजी माऊली 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 गुरुमुखसाजी माऊली 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 गुरुमुखसाजी माऊली देवांच्या चुलत्याने त्या बंगईला आग लावल्यानंतर देव त्या आगीतून सहीसलामत बाहेर पडले. त्या आगीचा कुठलाही परिणाम देवावर झाला नाही. परंतु इतक्याने शिवाजीच्या दुष्ट कारवायांना खंड पडला असता तर देवाचे देवत्व कसे सिद्ध झाले असते. आग पेटवून सुद्धा देवाचे काहीच होत नाही हे पाहून शिवाजी अधिकच संतापला. त्याने जारण मारण प्रयोग करणारा एक जादूगार हाताशी धरला. त्या जादूगाराने देवावर अनेक प्रयोग करायचा प्रयत्न केला, परंतु देवाचे काही झाले नाही. सर्व उपाय हरले म्हणून शिवाजींनी काय केले म्हणाल तर दुधातून विष समोर केले. दुधांचा प्याला घेऊन शिवाजींनी तो देवांना दिला. ते दूध प्यात असताना देव म्हणाले, हा प्रसाद तर घेतलाच पाहिजे. आणि या शब्दासरशी देवानी ते दूध घशाखाली उतरविले आणि बंगईवर देव झोपले. 7 दिवसापर्यंत देवाच्या तोंडातून फेस जाऊ लागलेला आहे. आणि हा प्रकार पाहून भक्त मंडळी दुःखाने आक्रोश करू लागली. देवा देवा आता काय होणार? तुम्हाला काय झाले? तुम्ही कधी बरे होणार? देवा कधी बरे होणार? आणि हा भक्तांचा आक्रोश ऐकून 8व्या दिवशी देव ताडदिशी उठले आणि गल्लोगल्ली फिरू लागले. हे पाहून भक्तांना अतिशय आनंद झाला आणि देवांच्या नावाचा गजर होऊ लागला आणि देवाचे नामस्मरण करण्यात भक्त मंडळी तल्लीन झाली. म्हणून मन गावरत नाची खान जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा धामन गावये रतनाची खान जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा जन्मले तो प्राण मुक्ताजी बाबा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्रिलोक्याचा दाता साठविला त्रिलोक्याचा दाता साठविला त्रिलोक्याचा दाता साठविला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्रैलोक्याचा दाता साठविला त्रैलोक्याचा दाता साठविला त्रैलोक्याचा दाता साठविला. धामणगाव ही रत्नाची खान जन्मले सो प्राण मुंगसाजी बाबा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्रिलोक्याचा दाता साठविला. आपणाला रत्नाची किंमत माहीतच आहे. असे ते रत्न धामणगाव नगरीत अवतरले आणि मुंगसाजी महाराज आता साऱ्यांचाच जीवांचा जीव झालेला होता. 1.5 वर्षानंतर तो दुष्ट शिवाजी पश्चातापाने धामणगावात आला आणि देवांनी लोकांना त्याला मारण्यापासून रोखले. मग तो धाकानेच 25 फुटावरून नमस्कार करायचा. तेव्हा देव एके दिवशी त्याला म्हणाले, मुंगशा बाटला का रे, दूर राहतोस? या उच्चाराने भृग ऋषीचा भगवंत परीक्षेची आठवण करून दिली आणि लोकांच्या मनातील त्याच्याविषयीचा उद्योग व त्याच्या मनातील धाक नाहीसा करून त्याला पश्चातापाने निर्मळ केले. मी हे का केले? मला हे करायला नको होते असा पश्चाताप शिवाजीला झाला आणि देवानी अंतर्ज्ञानाने जाणून घेतले आणि शिवाजीला निर्मळ केले. अरे बाबा, देव हा भक्तालाही पावतो तर दुर्जनालाही पावतो आणि अशा प्रकारे त्या शिवाजीला निर्मळ केल्यानंतर तो शिवाजी देवांचं नामस्मरण करू लागलेला आहे.
म्हणून एकदा सर्वांनी म्हणायचं आहे, माऊली माऊली जय मुक्ताजी माऊली, 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 माऊली माऊली जय मुक्ताजी माऊली. देव भक्तासाठी कधीही केव्हाही कुठेही संकटात धावून जातो. त्याला वेळेचं बंधन नसतं किंवा मनुष्य कुठल्या स्थितीत आहे हेही पाहिल्या जात नाही. परंतु त्याकरता मात्र तुमच्या मनात देवाविषयी भक्ती पाहिजे, देवाविषयी भाव पाहिजे, देवाविषयी श्रद्धा पाहिजे. देवाचं नेहमी नामस्मरण तुमच्या हृदयात असायला पाहिजे. तुम्ही कुठल्या स्थितीत आहात हे पाहिल्या जात नाही. पण असाच घडलेला एक प्रकार, रामगाव रामेश्वरचा एक ब्राह्मण, या ब्राह्मणाची पत्नी मात्र देवाची भक्ती करायची. नित्य नेमाने देवाचे नामस्मरण तिच्या मुखात असायचं. मुंगसाजी देवावर या ब्राह्मण पत्नीचा अतिशय भाव होता, अगाध अशी श्रद्धा होती. आणि या श्रद्धेपोटी ती नेहमी मुंगसाजी माऊली मुंगसाजी माऊली असा जप करायची. आणि त्या ब्राह्मण पत्नीला काही दिवसांनी दिवस गेले, दिवसामागून दिवस लोटत होते. बाळंतपणाची वेळ जवळ आली, गर्भावस्था पूर्ण झाली होती. परंतु त्या ब्राह्मण पत्नीची 3 दिवसापासून सुटका होत नव्हती. आपल्या पत्नीची बाळंतपणातून सुटका होत नाही हे पाहून तिचा पती ब्राह्मण कुराड गावी दाईला आणण्याकरता निघालेला आहे. आणि कुराड गावी कुशल अशी दाई होती. आणि हा ब्राह्मण चालता चालता धामणगावाहून जाऊ लागला. हे देवांच्या लक्षात येताच देवानी त्या ब्राह्मणाला रस्त्यातच अडविले. त्या ब्राह्मणाला देव पुढे जाऊ देईना हे पाहून तो ब्राह्मण चिडला आणि देवाला काय म्हणतो, वेड्या, तुला काय लोकांनी देव म्हटले म्हणून देव थोडाच होतो? मी कोणत्या घाईत आहे कल्पना आहे का तुला? हो, जाऊ दे मला बाजूला. त्यावर देव त्या ब्राह्मणाला शांतपणे म्हणाले, का उगीच अभिमानाने बोलतो रे बाबा? मुंगशा कुठचा देव? पण देव तुला प्रसन्न झाला, जा तुला मुलगा झाला. असे देवांचे खुंदर्शक शब्द ऐकून त्या ब्राह्मणाच्या मनात विश्वास उद्भवला. तो तसाच परत रामगावला गेला. आणि घरी परतल्यानंतर पुन्हा मुंगसाजी दरवाजातून बाहेर येताना दिसले. देव मुंगसाजीचे दर्शन घेऊन खरे काय ते पायास घरात जातो व विचारतो, तर घरातून काय म्हटलं गेलं, आताच तुम्ही कुराड गावची दाई पाठवली आणि तिने सर्व व्यवस्थित पार पाडले असे शब्द ऐकायला मिळाले. आणि देवानी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला मुलगाच झाला. हे पाहिल्यानंतर तो ब्राह्मण गैवरल्या गेला. मनात म्हणाला, अरे उगीच देवांना बोललो. आपण देवांना असे बोलायला नको होतो. आणि आनंदाने देवाचे स्मरण करीत क्षणभर देहभानच विसरला. आणि तो ब्राह्मण नित्य नेमाने देवाचे नामस्मरण करू लागला. तो ब्राह्मण 6 महिन्यांनी आपल्या पत्नीसह देवांच्या दर्शनास गेलेला आहे. तेव्हा ब्राह्मण पत्नीने देवासमोर, देवा, धावून येण्यास उशीर का केला म्हणून तक्रार केली. अरे बाबा, भक्ताचा देवावर अधिकार असतो. आणि तक्रार ऐकताच देव म्हणाले, मुली, तुझ्या मनात भाव होताच, पण जावाई बुवाच्या अंतकरणातील भावाचे आटलेले झरे पायाचे होते ना. असे शब्द उच्चारताच त्या ब्राह्मणाला सुद्धा आनंद झाला. माझी देवाने परीक्षा घेतली. ज्यांना त्या कारणाने देवासोबत आपला संबंध आला, देवांशी वार्तालाप झाला, त्यातच त्यांनी धन्यता मानली. आणि देव मुंगसाजीची नित्य नेमाने तो प्रार्थना करू लागला. म्हणून सर्वांनी मिळून मुंगसाजी महाराजांच्या नावाने भजन करायचं आहे. मज भेटून जाओ स्वामी मुंगसाजी देवा, मज भेटून जाओ
स्वामी मुंग साजी देवा मज भेटून जाओ स्वामी मुंग साजी देवा करू तू माझी गुरुमाय मी तुझे लेकरू तू माझी गुरुमाय नको दूर लोटू चुकले माझे काय नको दूर लोटू चुकले माझे काय करी कृपा मजबरी धावत ये गुरुराया मज भेटून जाऊ स्वामी साजी देवा मज भेटून जाऊ स्वामी मुंग साजी देवा मज भेटून जाऊ स्वामी मुंग साजी देवा मज सतत वाटते गुरु भजनी रंगावे मज सतत वाटते गुरु भजनी रंगावे गुरु गुण गाता सप्तसुरानी गावे गुरु गुण गाता सप्तसुरानी गावे मती मंद स्वामी चरणी ठेवी तू माथा मज भेटून जाओ स्वामी मुंग साजी देवा मज भेटून जाओ स्वामी मुंग साजी देवा मज भेटून जाओ स्वामी मुंग साजी देवा आणि देवांच्या लीला ऐकून देवावरचा भाव वाढायला लागलेला आहे आणि याच वेळेला एकदा माऊली मुंगसाजीच्या दर्शनाकरिता एकाच गावच्या दोन स्त्रिया आल्यात. देवांचे दर्शन घेतल्यानंतर त्या देवांना म्हणाल्या, देवा आम्हाला संतती नाही आणि संतती नसल्यामुळे आम्ही फार दुःखी झालो आहोत. आमचा पोटवाळा पिकला तर फार कृपा होईल. आणि हे त्या माऊलीचे शब्द ऐकताच देव त्यावेळेला जेवणाचे ताट घेऊन बसले होते. देवाने जेवणाच्या त्या ताटातील भाकरीचे 2 तुकडे घेतले आणि ते तुकडे चघळून त्या दोन्ही माऊलीच्या ओटीत टाकले. दिवसामागून दिवस जाऊ लागला आणि हा म्हणता 1 वर्ष पूर्ण झाले. त्या दोन्ही स्त्रिया एकाच गावच्या असल्यामुळे पुन्हा 1 वर्षांनी देवाकडे आल्यात. एकीच्या काखेत बाळ होते पण दुसरी मात्र रिकाम्या हाताने आली होती. तिने देवाकडे तक्रार केली. ती देवाला म्हणाली, देवा माझ्याविषयी दुजाभाव का? मनुष्य देवाला देवही म्हणतो व त्यांना काही दिसत नाही असे समजून अज्ञानीच असल्यासारखे समजून बोलतो. आणि बाईचे ते शब्द ऐकताच देव बोलले, बाई हिने प्रसाद ग्रहण केला, तू तो जेथे ठेवला तेथे जाऊन पाहन. त्या बाईने अविश्वासाने आपल्या स्वतःच्या जनावरांच्या कोठ्यात एका कोपऱ्यात 4ही बाजूने पक्के असे मजबूत दगड ठेवून त्यामध्ये तो तुकडा ठेवला होता व तो कुणासही दिसू नये म्हणून भला मोठा दगडही वर ठेवला होता. बाई परत गावात गेली व जाऊन पाहते तर ते भाकरीच्या तुकड्याचे मासात रूपांतर होऊन ते सुकल्याचे त्या बाईला दिसले. हे बघून त्या बाईला अतिशय पश्चाताप झाला व पुन्हा ती बाई
धामणगावला परत आली आणि देवाच्या चरणी लीन झाली आणि देवाना म्हणाली, देवा देवा माझी चूक झाली, मला अज्ञानी मुलगी समजून माफ करा. आणि हे त्या माऊलीचे शब्द ऐकून देवानी तिच्या ओटीत नारळ टाकले. पुढे त्या माऊलीला देवाच्या आशीर्वादाने संतती झाली. ही घडलेली हकीकत श्री दादा तायडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सांगितली. तेव्हा राष्ट्रसंत म्हणाले, अरे आम्ही केवळ बल्प आहोत, पण देव मुंगसाजी खापरखेड्याचे वीज निर्मिती केंद्र आहेत. ते प्रकाशाचे सागर आणि आम्ही त्यांच्या बळावर लुकलुकणारे तारे आहोत. राष्ट्रसंतांनी जन्मभर बुवाबाजीचे वाभाडे काढलेत, पण देवाच्या दिव्यत्वाची ओळख त्यांना सुद्धा प्रांजळपणे द्यावी लागली. अशा या धामणगावी अनेक भक्तांचे कल्याण झाले. कुणाचे दुःख निवारण झाले तर कुणाचे जीवन सफल झाले. देवाच्या आशीर्वादाने कुणाला संतती झाली तर कुणाला संपत्ती मिळाली. देवांच्या धामणगाव नगरीत जन्मामुळे त्यांच्या पावन पदस्पर्शाने ही धामणगाव नगरी पावन झाली. अनेकांची दुःखे येथेच दूर झाली. अनेकांना या धामणगाव नगरीत वरदान मिळाले. म्हणूनच म्हणायचे आहे, पुण्यवान ती धामणगाव नगरी. आणि सर्वांनी मिळून एकदा माऊली मुंगसाजीचे नामस्मरण करायचे आहे. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. 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 अन भगवान देव धामणगावात असताना त्यांच्या कीर्तीस ऐकून शेलू घोराचे संत श्री केजाजी महाराज आणि केजाजी महाराज यांच्या भक्तगणासहित देवांना भेटायस आले. संत केजाजी महाराजांना लोक त्यावेळी संत तुकारामांचा आधुनिक अवतार मानत असत. ते एकतारी घेऊन उभे राहून संत तुकारामाचे अभंग रात्रभर गात असत. गाता गाता त्यांच्या नेत्रातून सतत प्रेमाच्या धारा वाहत असत. त्या प्रेमाच्या धुंदीत त्यांना देहभानच नसायचे. ते जेव्हा धामणगावात आले तेव्हा भगवान देव दरबारात बंगईवर होते. ते आपल्या बरोबर ते आल्याबरोबर देवांनी त्यांना बघितलं. देव उठले व त्यांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली. दोघेही अलग झाल्यावर संतश्री केजाजी महाराज भोवतालच्या लोकांस उद्देशून म्हणतात, या गावचे लोक खूपच भाग्यवान आहेत. ते सतत क्षीरसागराच्या भगवान विष्णूच्या संगतीत राहतात. संत श्री केजाजींचे उद्गार म्हणजे देवांच्या प्रब्रह्मरूपी अवतारांचे वर्णनच होय. देवांच्या अशा या नगरीत पुण्य फळाला आले. म्हणून म्हटले गेले की पुण्यवान ती धामणगाव नगरी. जय जय मुंगसाजी माऊली. 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 गुरु मुंगसाजी माऊली. जय जय 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 मुंगसाजी माऊली. जय जय
मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली जय जय मुंगसाजी माऊली आणि एकदा देव जंगलात रस्त्याने जात असताना त्यांच्या सोबत काही भक्त मंडळी निघालेली आहे आणि देव म्हटलं की भक्त मंडळी सोबत असायचीच देव निघाले त्याचबरोबर भक्त मंडळी सुद्धा त्यांच्या सोबत निघाली जंगलात चालता चालता अचानक देव बोलले अरे गारुड्याचा खेळ दाखवू का रे भक्त मंडळी काही बोलायच्यातच लगेच रस्त्यावर कित्येक मोठमोठे सापुताने पडलेले दिसायस लागले या भक्तामध्ये आनंदगीर महाराज सुद्धा होते ते म्हणतात या सापांना ओलांडून जावे लागे देव अगोदर या सापांना ओलांडून जात नंतर भक्त मंडळी सापांच्या अंगावर पाय पडत असे पण ते हालचाल करीत नसत व दंश करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत नसत परंतु असे असले तरी भक्तगण मंडळीच्या मनात भीती असायचीच आणि या भीतीपायी भक्त मंडळींनी देवांना विनंती केली ती भक्त मंडळी देवांना म्हणाली देवा हा खेळ बंद करावा ते भक्त मंडळीचे शब्द ऐकतात देव म्हणाले हो रे हो आणि देव हो रे हो असे म्हणताच लगेच सर्व साप सरसर निघून गेले अशा वेगवेगळ्या लीला देवांनी भक्तांना दाखविल्या आणि अशा या श्रीकृष्णाच्या अवताराने धामणगाव नगरीत जन्म घेतला आणि त्यांच्या त्या पदस्पर्शाने धामणगाव नगरी पावन झाली आणि त्या माऊलीच्या नावाने गोड आवाजात आपण सर्व मिळून भजन करूया मुंगसाजी माझा मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी गुरु मुंगसाजी तारू मुंगसाजी गुरु मुंगसाजी तारू उतरी पैल पारू मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा मुंगसाजी माना मुंगसाजी ध्यान मुंगसाजी माना मुंगसाजी ध्यान सोयराच जन मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माता मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माता मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा दास म्हणे माझा मुंगसाजी विसा
साजी माता मुंग साजी पिता बहीण बंधू चुलता मुंग साजी माता मुंग साजी माता मुंग साजी पिता बहीण बंधू चुलता मुंग साजी माता मुंग साजी माता मुंग साजी पिता बहीण बंधू चुलता मुंग साजी माता मुंग साजी माता मुंग साजी पिता बहीण बंधू चुलता मुंग साजी माता मुंगसाजी माता मुंगसाजी पिता बहीण बंधू चुलता मुंगसाजी माझा. अरे बाबा, निर्लोभपणे जर कोणी भक्त देवांची भक्ती करत असेल, त्या भक्तीमध्ये कुठलाही लोभ नसेल, तर देवाची कृपा दृष्टी मात्र काही वेगळीच राहत. आणि असेच सांबा महाराज भगवान देवांच्या अवलौकिकास पाहून सांबा महाराजांनी आपली पोस्ट खात्यातील नोकरी सोडली, पोस्टमॅनची थैली फेकून दिली आणि घरादाराला तिलांजली देऊन ते गाव सोडून देवाच्या सेवेत धामणगावला उपस्थित झाले. जमेल तशी समजेल तशी देवांची आज्ञा पाळणे व देवांची सेवा करणे हे त्यांचे जीवनाचे ध्येय होते. आणि त्यावेळेला देव चिंचेखाली बसायचे, रात्री मुक्कामाला सुद्धा देव चिंचेखालीच राहायचे. आणि रात्री मुक्कामास असताना सांबा महाराज ते देवांच्या सेवेसाठी थांबायचे. आणि सकाळी 4ला उठून सांबा महाराज बहिर दिशेला जाते वेळेस त्यांना काय दिसलं म्हणाल तर बाजूने खूप मोठा नाग पियाचा आणि तो मुखातून प्रकाशणारा हिरा काढायचा. त्या हिऱ्या जमिनीवर ठेवून त्याच्या सभोवती तो नाग फिरायचा. आणि सांबा महाराज हे सगळे पाहायचे. तेथून बहिर दिशेनंतर ते चिचेखाली आले आणि पलंगावर त्यांनी देवाकडे पाहिलं तर पलंगावर देव हसत होते. आणि देव हसत असताना सांबा महाराज देवांना म्हणाले, देवा, त्या सापाने तोंडात काय आणले हो, त्याने ते कशा करता आणले हो. तेव्हा देव सांबा महाराजांना म्हणाले, अरे तो लाल तुझ्या करता त्यांनी आणला होता, उद्या आणेल तो, तू घे. आणि दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार सांबा महाराजाला पाहायला मिळाला. देव म्हणतात, का नाही घेतला रे, उद्याही तो आणेल. आणि तिसऱ्या दिवशी तेच दृश्य सांबा महाराजाला पाहायला मिळाले. आणि तो लाल न्यावा ही संधी देवानी सांबा महाराजाला दिली. पण यामध्ये मात्र सांबा महाराजाची देवांना परीक्षा पाहायची होती. पण सांबा महाराजांनी 4 दिवसामध्ये त्या मनीला स्पर्श न करता किंवा मनात कोणताही लोभाचा विचार न येऊ देता परत सांबा महाराज आले आणि त्यांनी देवाचे दर्शन घेतले. देव म्हणतात, का रे, का नाही घेतला. आणि त्यावर सांबा महाराज देवांना म्हणाले, जो लाल देण्यास समर्थ आहे त्याला सोडून मला मोहात कशाला पाडता देवा. तुमच्या पुढे मला हिरा लाल काय किमतीचा. आणि अशा प्रकारे ज्यांनी निस्वार्थपणे निर्लोभपणे देवाची भक्ती केली त्यांना देव पावन झालेला आहे. म्हणून सर्वांनी एकदा देवांच्या नावाचा गजर करू आणि नामस्मरण करू. माऊली माऊली जय मुंगसाजी माऊली. 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 कळवळणाऱ्या देवाकडे जसा भक्त गेला तसा त्याला अनुभव आला.
भक्तांच्या आशा पुरविणारा देव मुंगसाजी. आणि देव एकदा कंजरा गावी गेले. त्या कंजरा गावात एक सुतार राहत होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि गरिबीची होती. त्यामुळे त्या सुताराला जन्मता मुकी असलेली बाई पत्नी म्हणून स्वीकारावी लागली. तो सुतार आपल्या गरिबीला व भाग्याला दोष देत दिवस कंठीत होता. दिवसामागून दिवस जात होते. पत्नी मुकी मिळाल्यामुळे त्याला जीवनात समाधान वाटत नव्हते. अर्थातच तिच्याशी संसारही धुसफुशीचा चालू होता. आणि याच कालावधीत देव कंजऱ्यात भक्तांच्या घरी आलेत. गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. गावात देव आलेत, मुंगसाजी देव आलेत, मुंगसाजी देव आलेत. आणि हा म्हणता गावात देवांच्या दर्शनाकरता गर्दी जमली. जो तो देवांचे दर्शन घेऊ लागला. देवांच्या दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होता ते सुताराला माहित होतं. गावात देव आलेले आहेत हे त्या सुताराला कळल्यावर तो आपल्या पत्नीला म्हणतो, जा मुंगसाजी देवाच्या पायावर मस्तक आपट आणि बोलायला दे म्हण. आधीच नवऱ्याच्या जाचाला कंटाळलेली मुकी देवांच्या दर्शनाकरता निघाली. आणि देव जिथे बसलेत त्या ठिकाणी जाणार तोच काही लोकांनी, ए मुकी कशाला जातेस, तुला काय देव वाचा देणार आहे. हे लोकांचे बोलणे ऐकल्यानंतर मुकी गेलीच. आणि देवांच्या पायावर डोके ठेवते न ठेवते तोच देवानी एक पाटीत लावली. आणि देव म्हणाले, बोंबलना मुकी का राहत, बोंबलना मुकी का राहत. हे शब्द उच्चारताच काय घडले म्हणाल. जन्मताच मुक्ती असलेली ती बाई धाडधाड बोलायला लागली. आणि हे दृश्य पाहून तेथे जमलेल्या सर्वांनी भगवान मुंगसाजी बाबा की जय असा जयघोष केला. आणि सारा आसमंत दुमदुमून गेला. अरे बाबा, ज्यांच्या आशीर्वादाने मुक्तीला वाचा आली अशा त्या देवाचं आपणाला नाम स्मरण करायचं आहे. म्हणून सर्वांनी मिळून म्हणायचं आहे, मुंगसाजी महाराज की जय. माऊली जय मुंगसाजी माऊली. माऊली 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 माऊली जय मुंगसाजी माऊली. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. नित्य त्या सुकाळ सुखाचा तो. नित्य त्या सुकाळ सुखाचा तो. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. मुंगसाजी चिता नित्य जाचा. मुंगसाजी चिता नित्य जाचा. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी वाणी वाजे सर्व काळ. मुंगसाजी नेम, मुंगसाजी धर्म. मुंगसाजी नेम, मुंगसाजी धर्म. मुंगसाजी कर्म त्याचे सर्व. मुंग
मुंगसाजी कर्म त्याचे सर्व मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ कृष्णा म्हणे ज्याच्या मोक्ष पायवणी कृष्णा म्हणे ज्याच्या मोक्ष पायवणी कृष्ण म्हणे ज्याच्या मोक्ष पायवणी कृष्ण म्हणे ज्याच्या मोक्ष पायवणी मुंगसाजी जणी म्हणे दया मुंगसाजी जणी म्हणे दया मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ मुंगसाजी वाणी वदे सर्व काळ